तुम्ही हालत कुठून काय करताय ते तर सांगा ना. काय सांगा, पुढे नीटची परीक्षा आहे, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे? अभूतपूर्व पद्धतीने नीटच्या परीक्षेकरिता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत अंग झाडून कामाला लागलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आता स्वतः मीटिंग घेतली अर्ध्या तासाची. त्यामध्ये ड्युटी मॅजिस्ट्रेट, त्याच्यानंतर 3 शहर समन्वयक यांची मीटिंग घेतली. सर्व उपजिल्हाधिकारी वगैरे सामान्य प्रशासन विभागाचे त्यामध्ये हजर होते. जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः प्रश्नपत्रिका कशा वाहतूक करायच्या आणि त्या वापस पाठवायच्या कशा काम झाल्यानंतर यापर्यंतच्या सर्व बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य शासनाने मुंबई कार्यालयातून सुद्धा मुलींकरता काय व्यवस्था केलेल्या आहेत, वेगवेगळ्या केंद्रांवर पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे किंवा इतर ज्या काही इमर्जन्सी घटना घडतात त्याकरिता काय व्यवस्था केलेली आहे याचा स्वतः शासनातर्फे मुंबई कार्यालयातून आढावा घेतला जात आहे. आणि गेल्या वेळेला जे झालं त्या प्रकारची कुठलीही अनुचित घटना आपल्या राज्याच्या माध्यमातून घडायला नको याकरिता प्रशासन सर्व पद्धतीने सज्ज आहे. किती परीक्षा केंद्र आहे आणि किती परीक्षार्थी आहे त्यामध्ये, आणि त्याचे कसं आपण उपाययोजना केलेली, समजा CCTV वगैरे कसे लावलेले? सर्व केंद्रांवर CCTV यंत्रणा उभारणी केलेली आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. जवळपास 47 परीक्षा केंद्र आहेत आणि 47 परीक्षा केंद्राच्या माध्यमातून जवळपास 18,000 विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत. गेल्या परीक्षेला ज्या केंद्रांवर जे थोड्या बहुत अडचणी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलेल्या होत्या ते केंद्र रद्द करून त्या जागी नवीन चांगल्या दर्जाची अजून शाळा महाविद्यालय परीक्षेकरिता अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. शहरात आणि जिल्ह्यामध्ये किती केंद्र आहे आणि किती कर्मचारी अधिकारी यात सहभागी? यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत ड्युटी मॅजिस्ट्रेट या पदावर जवळपास 50 लोकांची आदेश आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातलेही सामान्य प्रशासन विभागातले लोक कार्यरत आहेत. 3 शहर समन्वयक कार्यरत आहेत. त्यानंतर प्रत्येक केंद्रावर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक 12 विद्यार्थ्यामागं 1 या पद्धतीने इन्व्हिजिलेटर स्टाफ आणि प्रत्येक 4 इन्व्हिजिलेटर स्टाफ मागं 1 सुपरवायझरी स्टाफ आणि केंद्र प्रमुख, उपकेंद्र प्रमुख, त्यांना सहाय्यक वर्ग 4 कर्मचारी या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याकरिता NTA नीटतर्फे आगाऊ रक्कम सर्व केंद्र प्रमुखांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे आणि कुठलेही लॅप्सेस राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे. काही शाळा महाविद्यालयांनी त्यांच्यातर्फे महाविद्यालयांच्या प्रांगणात टेंटसुद्धा उभारणी केलेली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या किती वेळ अगोदर यावं किंवा कशा पद्धतीने तयारी करून यावी विद्यार्थ्यांनी, किंवा विद्यार्थ्यांची तपासणी कशी होणार? विद्यार्थ्यांच्या तपासणीकरिता पोलीस पर्सनल डिप्लॉय करण्यात आलेले आहेत. त्यानंतर NTA नीट या सेंट्रल एजन्सीतर्फे फ्रिस्किंग, बायोमेट्रिक आणि जामर याकरिता केंद्रातूनच आदेश करण्यात आलेले आहेत. तसेच आजच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या मीटिंगमध्ये हे सुद्धा ठरवण्यात आले की फ्रिस्किंग, बायोमेट्रिक, CCTV, जामर्स याकरिता ऐन वेळेला जर काही अडचण निर्माण झाली तर त्याकरिता पोलीस प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी त्याबाबत वेळेवर तात्काळ कारवाई करावी आणि पोलिसांनी याबाबतीत मदत करावी संबंधित केंद्र प्रमुखांना. माझं नाव डॉक्टर योगेश उत्तमराव साठे. मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शहर समन्वयक म्हणून नीट परीक्षेकरिता सध्या काम पाहत आहे. काय सांगा, पुढे नीटची परीक्षा आहे, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे? अभूतपूर्व पद्धतीने नीटच्या परीक्षेकरिता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत अंग झाडून कामाला लागलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आता स्वतः मीटिंग घेतली अर्ध्या तासाची. त्यामध्ये ड्युटी मॅजिस्ट्रेट, त्याच्यानंतर 3 शहर समन्वयक यांची मीटिंग घेतली. सर्व उपजिल्हाधिकारी वगैरे सामान्य प्रशासन विभागाचे त्यामध्ये हजर होते. जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः प्रश्नपत्रिका कशा वाहतूक करायच्या आणि त्या वापस पाठवायच्या कशा
काम झाल्यानंतर यापर्यंतच्या सर्व बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य शासनाने मुंबई कार्यालयातून सुद्धा मुलींकरता काय व्यवस्था केलेल्या आहेत, वेगवेगळ्या केंद्रांवर पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे किंवा इतर ज्या काही इमर्जन्सी घटना घडतात त्याकरिता काय व्यवस्था केलेली आहे याचा स्वतः शासनातर्फे मुंबई कार्यालयातून आढावा घेतला जात आहे. आणि गेल्या वेळेला जे झालं त्या प्रकारची कुठलीही अनुचित घटना आपल्या राज्याच्या माध्यमातून घडायला नको याकरिता प्रशासन सर्व पद्धतीने सज्ज आहे. किती परीक्षा केंद्र आहे आणि किती परीक्षार्थी आहे त्यामध्ये, आणि त्याचे कसं आपण उपाययोजना केलेली, समजा CCTV वगैरे कसे लावलेले? सर्व केंद्रांवर CCTV यंत्रणा उभारणी केलेली आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. जवळपास 47 परीक्षा केंद्र आहेत आणि 47 परीक्षा केंद्राच्या माध्यमातून जवळपास 18,000 विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत. गेल्या परीक्षेला ज्या केंद्रांवर जे थोड्या बहुत अडचणी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलेल्या होत्या ते केंद्र रद्द करून त्या जागी नवीन चांगल्या दर्जाची अजून शाळा महाविद्यालय परीक्षेकरिता अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. शहरात आणि जिल्ह्यामध्ये किती केंद्र आहे आणि किती कर्मचारी अधिकारी यात सहभागी? यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत ड्युटी मॅजिस्ट्रेट या पदावर जवळपास 50 लोकांची आदेश आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातलेही सामान्य प्रशासन विभागातले लोक कार्यरत आहेत. 3 शहर समन्वयक कार्यरत आहेत. त्यानंतर प्रत्येक केंद्रावर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक 12 विद्यार्थ्यामागं 1 या पद्धतीने इन्व्हिजिलेटर स्टाफ आणि प्रत्येक 4 इन्व्हिजिलेटर स्टाफ मागं 1 सुपरवायझरी स्टाफ आणि केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, त्यांना सहाय्यक वर्ग 4 कर्मचारी या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याकरिता NTA NEET तर्फे आगाऊ रक्कम सर्व केंद्रप्रमुखांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे आणि कुठलेही लॅप्सेस राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे. काही शाळा महाविद्यालयांनी त्यांच्यातर्फे महाविद्यालयांच्या प्रांगणात टेंटसुद्धा उभारणी केलेली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या किती वेळ अगोदर यावं किंवा कशा पद्धतीने तयारी करून यावी विद्यार्थ्यांनी, किंवा विद्यार्थ्यांची तपासणी कशी होणार? विद्यार्थ्यांच्या तपासणीकरिता पोलीस पर्सनल डिप्लॉय करण्यात आलेले आहेत. त्यानंतर NTA NEET या सेंट्रल एजन्सीतर्फे फ्रिस्किंग, बायोमेट्रिक आणि जामर याकरिता केंद्रातूनच आदेश करण्यात आलेले आहेत. तसेच आजच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या मीटिंगमध्ये हे सुद्धा ठरवण्यात आले की फ्रिस्किंग, बायोमेट्रिक, CCTV, जामर्स याकरिता ऐन वेळेला जर काही अडचण निर्माण झाली तर त्याकरिता पोलीस प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी त्याबाबत वेळेवर तात्काळ कारवाई करावी आणि पोलिसांनी याबाबतीत मदत करावी संबंधित केंद्रप्रमुखांना. माझं नाव डॉक्टर योगेश उत्तमराव साठे. मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शहर समन्वयक म्हणून NEET परीक्षेकरिता सध्या काम पाहत आहे.